नगरपालिकेने केलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार हे परळीच्या दौऱ्यावर येणार आहेत। 9 ऑक्टोबर रोजी ते परळीच्या नगरपालिकेने बांधलेल्या नटराज रंगमंदिर, अद्ययावत असे डॉक्टर भालचंद्र वाचनालय व नगरोत्थानाच्या केलेल्या कामांचे परळीकरांसाठी लोकार्पण करणार आहेत। याच पार्श्वभूमीवर आज राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांच्या जगमित्र संपर्क कार्यालयात नियोजन बैठक संपन्न झाली। कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजनाबाबत आवश्यक त्या सर्व सूचना नामदार धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केल्या आहेत। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे केजचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट गोविंद फड, नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, शहराध्यक्ष चंदूलाल बियानी, प्राध्यापक डॉक्टर मधुकर आगाव, माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड, दीपक देशमुख यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरपालिकेचे नगरसेवक यांची उपस्थिती होती। आपण या बैठकीला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार। परळीची नगर परिषद 5 वर्षापूर्वी ताब्यात आज या 5 वर्षात परळी शहरात जे विकासाचं काम आपण केलं त्या विकासासाठी ज्यांनी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला त्यांच्याच शुभ हस्ते परळीच्या विकास कामाची उद्घाटन झाली पाहिजे ही एक माझी प्रामाणिक इच्छा मागच्या अनेक दिवसापासून। म्हणून त्यावेळेसचे तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री, विधिमंडळाचे गटनेते, आपले नेते आदरणीय अजितदादा पवारांनी आपल्याला परळी शहराच्या विकासासाठी भरपूर निधी दिला। त्यात नगरोत्थानच्या रस्त्याचं काम असेल ज्याला 40 कोटी रुपये खर्च या ठिकाणी होतोय, परळी शहराची पाणी पुरवठ्याची योजना असेल ज्याला 40 कोटी रुपयाचा खर्च होतोय, प्रशासकीय इमारत ज्याचं उद्घाटन 9 तारखेला ठरवलंय त्या इमारतीसाठी 5 कोटी रुपयाचा निधी, नटराज रंग मंदिर हे पूर्णपणे मोडकलीस आलं होतं त्यालाही जवळजवळ 4 कोटी रुपयाचा खर्च आणि इतर विकासाच्या कामासाठी मग त्यात बौद्धविहार आहे, शादीखाना आहे, अशा मुलींचं सुशोभीकरण आहे, लायब्ररी आहे, या अनेक विकासाच्या कामाबाबत आणि परळी मार्केट कमिटीच्या स्थलांतर करण्याच्या बाबतीत 8 कोटी त्याच्या पहिल्या टप्प्यातलं 3.5 कोटीचं काम आता जवळजवळ पूर्ण व्हायला आलं। हा सर्व निधी उपमुख्यमंत्री असताना अजितदादांनी आपल्याला या ठिकाणी आणि त्यांच्याच शुभ हस्ते आता यातले काही कामं पूर्णत्वास आले। 9 तारखेला परळी नगर परिषदेच्या नटराज रंग मंदिर, या नटराज रंग मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळेस सर्व परळीकरांची भावना होती, माझीही भावना होती। काही दिवस अगोदरच मुंडे साहेब आपल्यातून निघून गेले आणि म्हणून नगर परिषदेने आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की नटराज रंग मंदिर नव्यानं उभं करत असतात नटराज रंग मंदिराचं नाव नेते नटराज रंग मंदिर असं द्यायचं। त्याचं उद्घाटन 9 तारखेला आदरणीय दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण केलेलं आहे।